जय जय गुणवंता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशात तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर आज मला जायचं आहे माझ्या मोठ्या पप्पाच्या घरी. तर आता मला माझं शर्ट वगैरे जे आहे ते प्रेस करायचं आहे, म्हणजे त्याच्यावर खूप मोळा पडलेला आहे. तर आपण ती पटकन प्रेस करू आणि लवकर मोठ्या पप्पाच्या घरी निघूया. ठीक आहे. तर माझी इस्त्री वगैरे करून झालेली आहे आणि शर्ट पण मी एकदम टाईट केलेला आहे. तर पटकन मी चेंज करतो आणि लवकर तयारी करतो. बघा आता फायनल लुक कशा प्रकारे मी शर्टाची इस्त्री केली, म्हणजे एकदम टाईट प्रेस केली. पण तरी पण हे खूप दिवस झाले ना, ठेवून दिलं होतं ना, तर याला ना अजून पण मोळा दिसत आहेत. केली पण आम्ही माझ्या छान. आणि आता लगेच मला तयारी वगैरे करायची आहे. मम्मी आणि दीदी आणि मी आम्ही तिघं पण जाणार आहे. आणि माझी गाडी पण तयार आहे. सगळ्यात पहिली माझी गाडी तयार असते. बघा तुम्ही बाहेर मला गाडी पण माझी इकडे तयार आहे. बस गाडीला फक्त वाट आहे की मी तिला चाबी लावणार आणि कधी तिचा ॲक्सिलेटर वाढवणार. तर आता भेटूया तुम्हाला डायरेक्ट रस्त्याने किंवा घरातून निघताना. तर झाली आता एकदम फायनल तयारी. माझी दीदी पण झाली रेडी आणि मम्मीनं आता छत्री आणायला गेले. तर मम्मी छत्री घेते कारण की पाऊस वगैरे आला तर आम्हाला लागणार आहे सपोर्ट. आणि माझी गाडी पण तयार आहे. तर आता भेटूया तुम्हाला डायरेक्ट आम्ही अकोला. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत आमच्या इकडं 9 वाजलेले आहेत आणि मी आता ब्लॉग बनवत आहे. जसं की तुम्हाला मी बोललो होतो सकाळी की आम्ही अकोल्याला जाणार आहे. पण आम्ही अकोल्याला गेलोच नाही कारण की माझा फोन खराब झाला होता. तर माझं पूर्ण मूडच खराब झालं होतं. तर मम्मीने दीदी गेली होते पण मी नाही गेलो, तर मी घरीच होतो. तर मी काही ब्लॉग वगैरे काहीच नाही बनवलं. फक्त माझ्या गाडीचा शॉट वगैरे काढला होता मी सकाळी मोबाईल खराब व्हायच्या अगोदर. तर ते शॉटचे मी जरा व्हिडिओ टाकलेले आहेत. कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ते व्हिडिओचे शॉट बघा तुम्ही पहिले कसे आहेत. तर तुम्ही गाडीचे शॉटचे व्हिडिओ बघितले असेल. कसा वाटला तो शॉट मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता माझी मम्मी दीदी आणि पप्पा म्हणजे तिघे मिळून बिछाना वगैरे टाकत आहेत. जेवण वगैरे पण आमचं झालेलं आहे. तर आता आम्हाला झोपायचं आहे, म्हणजे आता जवळपास 9:30चा टाईम झालेला आहे. बघा माझी मम्मी आली आहे बाहेर. माझ्या मम्मीला असं वाटलं की मी कुठे गेलो बाहेर, पण मी बाहेरच बसून मोबाईलला बघत आहो की अजून काही प्रॉब्लेम आहेत का. तर काही प्रॉब्लेम नव्हता, फक्त बॅटरी डाऊन झाली होती आणि लाईट वगैरे नव्हती. तर त्यामुळे मी चार्जिंगला लावलंच नाही. आणि मेन म्हणजे की तो स्विच ऑफ झालेला, तर त्यामुळे ब्लॉगच नाही बनवला मी. आणि मम्मीने दीदी अकोल्याला गेली, तर त्याच्यावरती ते म्हणजे जवळपास 6 की 5 वाजता आलेले आहेत ते ॲटोनी. आणि आता मला झोपायचं आहे. तर आता चला आपण घरामध्ये बघूया मम्मीने आणि दीदीने बिछाना वगैरे टाकला का नाही. जर नसेल टाकला तर मी पण हेल्प करतो आणि पटकन झोपून जाऊया आपण. सकाळी तुम्ही बघितलं असेल की मी तयारी वगैरे करून गाडी वगैरे बाहेर काढली ते सर्व मोबाईलमध्ये मी रेकॉर्डिंग केलं तेव्हा. आणि नंतरला त्याच्या अगोदर शॉट काढला आहे आणि नंतरला मी निघालो आहे. तर म्हणजे मी निघालो ना तेवढ्यातच माझा मोबाईल खराब झालेला होता. तर मम्मीला आणि दीदीला मी बस स्टॉपवरती, म्हणजे आमच्या इथं बस स्टँड आहे तिथे मी सोडून दिलं आहे. आणि मम्मी आणि दीदी ॲटोने गेले आणि मी घरीच होतो आज. म्हणजे घरी येऊन मोबाईलला ट्राय करत बघितलं
मोबाईल काही लवकर चालू झाला नाही. नंतरला चार्जिंग वगैरे लावली तर तेव्हा कुठेतरी तो जरा चांगला दिसला, तर मी डायरेक्ट संध्याकाळीच ब्लॉग बनवला आहे. बस एवढंच बोलायचं होतं. तर आज ना मी एवढाच ब्लॉग बनवला आहे, जवळपास 6 की 7 मिनटाचा आहे. तर एवढाच ब्लॉग बनवला आहे मी. मला पण जरा नाराजी वाटत आहे, कारण माहिती आहे का, आज ब्लॉगच नाही बनवला ना मी. अकोल्याला म्हणजे दीदी मम्मी गेली, मी एकटाच घरी होतो, तर खूप बोरिंग दिवस गेला आजचा. तर गाईज आता उद्यापासून चांगले ब्लॉग बनवणार आहे मी. बस फक्त आजचाच ब्लॉग म्हणजे ब्लॉग ना जरा बोरिंग गेलेला आहे. जाऊ द्या आता. आता याच्या पुढे ना मी चांगलेच ब्लॉग बनवणार आहे आणि तुम्हाला एक अजून दाखवणार आहे. पलंगावरती बघा कोण बसून आहे. म्हणजे भाऊला ना स्पेशल पलंग आहे बाहेर झोपायला, आणि आमचा जो कालू आहे म्हणजे याच्यापेक्षा जो याचा मोठा भाऊ आहे ना, त्याला ही बाज आहे जी की आता उभी आहे. तर बस यार, एवढाच ब्लॉग बनवला आहे मी. चांगला वाटला तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि उद्यापासून मी कंटिन्यू चांगले ब्लॉग बनवणार आहे. ठीक आहे, बाय बाय. तर मी आलो आहे, आता घरामध्ये आलो आहे, आणि मम्मीने आणि दीदीने बिछाना वगैरे टाकलेला आहे. आणि बघा आता सगळे झोपलेले आहेत. फक्त माझे पप्पा ना टी व्ही बघत आहेत. माझ्या पप्पाला टी व्ही खूप आवडते, कारण की दिवसभर ते कामावरती राहतात ना ते, तर त्यांना मोबाईल वगैरे तर काय पाहायचंच नाही. ते घरी आले की लगेच टी व्ही वगैरे बघतात. आता कमेंटमध्ये नक्की सांगा कोणचा म्हणजे कोणची मूवी चालू आहे, मी सांगून देऊ का तुम्हाला. तर मूवीज ना कमांडो आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ब्लॉग सगळं करून घ्या, आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. प्लीज यार सबस्क्राईब करा यार, प्लीज. खूप दिवस झालेले आहेत, मी खूप मेहनत घेता तुमच्यासाठी. बस तुम्ही मला फक्त सपोर्ट द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.